तो मी आतापर्यंत 12 वाजता 3 डोसे खाऊन आले असते. 12 वाजले का आता 11:30 वाजले. टाइम लागतो म्हणलं चला नाश्त्याला घेऊन जाऊ. हे बघा ही कशी बघते आहे का. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा DSS स्वागत करत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये सर स्वागत आहे. मागं थोडा पिक्चर चालू होता, टाइमपासमध्ये लावला होता आणि आता व्हिडिओचा उजेड बघा किती भारी दिसतोय आणि व्हिडिओ किती भारी दिसतोय आणि मी किती भारी दिसतोय. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आज फुल अप एनर्जीमध्ये व्हिडिओ चालू आहे. आज मी सध्या तरी मी आहे. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढं कोण कोण जॉईन होणार आहे, म्हणजे जे आपले आहे रेग्युलर सदस्य सगळे जॉईन होणार आहेत. ते तुम्हाला माहिती पडेलच कोण कोण जॉईन होतं आहे, कोण कोण नाही, काय काय होतं आहे, काय काय नाही तुम्हाला माहिती पडेल. काय विषय तो पण माहिती पडेल. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. कारण आपले व्हिडिओ तुम्हाला रेग्युलरली दिसतील, नोटिफिकेशन येतील, त्यासाठी लाईक करायला विसरू नका. कालचं जे लाईव्ह झालं होतं त्या लाईव्हमध्ये जर डिसअपॉइंट झालं होतो मी, पण त्याच्या डिमोटिवेशननी आज जे पॉवर आली आहे अंगात, त्या अंगातल्या पॉवरनी नवीन सुरुवात अजून एक चालू झालेली आहे. रोज एक व्हिडिओ, रोज नवीन सकाळ, नवीन एक सुरुवात आणि रोज नवीन एक व्हिडिओ, अशी एक नवीन कन्सेप्ट आहे आपली. तर असं काही विषय चालू केलेला आहे. तर तुम्हाला सांगतो, मी आता काल एक कार्टेज विकत घेतलं. असं दाखवायचं तुम्हाला, कार्टेज विकत घेतलं. हे बघा, हे कंपनीचं कार्टेज होतं. हे एवढं, हे 500 रुपयाचं आहे मला वाटतं काहीतरी. बघा इथं 500 रुपये लिहिलं आहे खाली, 500 रुपयाचं आहे. एक जणाचं दुकान बंद होतं, तर मी घेतलं ते फक्त 300 रुपयात आणलं आहे. काय लागलं काय घेतं, फक्त 300 रुपयात आणलं आहे. पण ते काहीच कामाचं नाही आहे. आणि आता मी नवीन अजून एक पद्धत शिकणार आहे. म्हणजे टोनर जे असतं, प्रिंटर जर माहीत असेल तुम्हाला, प्रिंटरचं टोनर भरायचं कसं, त्यासाठी मी पावडर पण आणलेली आहे. ही पावडरमध्ये म्हणजे ट्राय करायसाठी भरून बघायचं, काहीतरी नवीन शिकायचं, ह्यासाठी ही गोष्ट दोन्ही घेऊन आलेलो आहे. हे नवीन म्हणजे मला शिकायचं आहे म्हणून मी डायरेक्ट हे एक वस्तू आणली, ती एक वस्तू आणली. आता याला खोलणार आहे, त्याला मी खोलणार आहे. तुम्हाला दिसेल, सांगेन मी जेव्हा खोलेल तेव्हा. आताच नाही खोलणार, लगेच व्हिडिओमध्ये नाही आहे, पण जेव्हा खोलेल त्यावेळेस तुम्हाला दाखवेल. आणि बाकी आपला व्हिडिओची क्लॅरिटी बघा, आज एकदम भारी छान लागली. तर व्हिडिओ कसा वाटतो ते बरोबर मला सांगा. आणि चला आता आज काहीतरी स्पेशल आहे आपल्याकडं, तर ते तुम्हाला दाखवतो काय स्पेशल आहे काय नाही. मस्तपैकी छान असा व्हिडिओ येतो आहे. चला आता आपण जाऊया शिवानी मॅडमकडं. का आता शिवानी आलेली आहे. सगळ्यांना शिवानीकडून मीच नमस्कार, सगळ्यांना नमस्कार. आणि आता बघा आमच्याकडे काहीतरी स्पेशल चालू आहे. रेग्युलरप्रमाणे रोजच्या प्रमाणे जे आहेत ते म्हणजे नवीन काहीच नाही आहे, फक्त रोज नवीन दिसते. फक्त शिवानी आज काहीतरी नवीन नाश्त्याला नवीन बनवायचा प्रयत्न करते. तिने ह्याच्या आधी बनवले नव्हते, एकदा बनवले ते, पण आता भरपूर दिवसानंतर आहे बघा. पोळ्या चालू आहे तिकडं. हां, आणि ही बघा मस्तपैकी कोबीची भाजी आहे. कोबी आहे म्हणजे अजून आहे, पण ही फक्त साईडला काढले. ते पाणी जिरलं नाही शिवानी, याला गरम कर ना अजून कोबीला. त्या गरम केलं ना. हां, गॅस चालू ठेव, गॅस चालू. तिला हे होऊ दे. हे बघा, पण मला जमती का नाही काय माहिती. पोळी फाटायला नाही पाहिजे. पोळी फाटायला नाही पाहिजे. हे बघा, एक पहिली आधी बनवली होती, पण ती जरा जास्तच काहीतरी त्याला गड्डे पडले रोडाप्रमाणे. ते गरम होते ना भाजी. आम्हाला किचन वाटा बनवायचा आहे, पण किचन वाटाला आम्हाला वेळच नाही आहे. काय सांगावं मित्रांनो तुम्हाला. आता व्हिडिओचं पण थोडं इकडे तिकडे वाटोळं होणं चालू होतं, पण आता कसं तरी लाईनवर त्याला आणण्याचा प्रयत्न करेल मी. टेन्शन नका घेऊ. हां, तर बघा आता चालू आहे आमच्याकडे पराठा बनणं. तर या मित्रांनो सगळ्यांनी पराठा खायला. मम्मी तर गेली आज दुकानावरती, मी थांबलेलो आहे. मी म्हटलं व्हिडिओ आम्ही शूट करून घ्यावा. आम्हाला पराठ्याचा एक टेक घ्यायचा होता, व्हिडिओ शूट करायचा होता हा. त्यामुळे म्हटलं चला शिवानी आज कशी स्वयंपाक बनवते ते तुम्हाला दाखवतो मी आजच्या व्हिडिओमध्ये. तर हे बघा मस्तपैकी लाटणं चालू आहे त्याला. हे बघा असा काहीतरी पराठा बनणं चालू आहे. आता मस्त फुल अँड फायनली एकदम त्याला तूप वगैरे मस्त लाव, टेन्शन नको घेऊ. भारी बनव तू पराठा, नाही का आहे ना. मग ते पराठा भारी बनव. काय नजर महिना पराठ्याला. अरे भूक लागल्यावर आता काय आहे मित्रांनो, जेवण खायला आणि झोपायला कुठं लाजायचं नसतं माणसाने. झोपायला झोपून जायचं असं म्हणणे माझं. ते पराठा तिला जमत नाही. ते बघा तुटा लागला, ते सगळं वाट लागाल. मला असं वाटतं की आपण नवीन पोळपाट घेतला पाहिजे.
आमचं किचन जरा लई खराब झालेलं आहे, त्यामुळे किचन व्यतिरिक्त आम्हाला काही म्हणू नका, कारण किचन लई डेंजर आहे आमचं. आता शिवानीला तर खाली बसूनच करावं लागतं जोपर्यंत किचन बनत नाही. नाही यार, नाही जमत आहे. हां नाही जमणार. जमाना नाही. हे बघा तुटला तो पण तुटला. शिवानी तुला कसं काय जमत नाही यार? ते काही पातळ झालं. पीठ पातळ झालं वाटतं. जमत असेल तर कर, नाही तर राहू दे, जाऊ दे. मग आता काय करायचं? आता मी आज डब्बा घेऊन जाणार आहे, टिफिन. तुमच्या पुरतं दुकानातल्या माणसांना टिफिन घेऊन जाणार आहे. माझं तशी भाजी नसते टाकत वरून शिवानी. मला माहिती आहे. पण आता मग काय करणार मी? त्यात जाईन ना ते. त्यात जाईन ना, म्हणजे ते तसं चांगलं नाही लागत. मग लय बेकार लागतं मग ते चांगलं नाही लागत. सत्यानाश झाला ना त्याला सगळं. पराठ्यात सत्यानाश कसा होईल? होईल ते बरोबर जात असतो. थोडाफार तुटू ती काही होत नाही, थोडाफार इकडे तिकडे होत असतो. तर मित्रांनो हे बघा असं काहीतरी चालू आहे. आता मी तुम्हाला थोड्या वेळाने भेटतो, कारण तो पण ते तयार होतात गोष्टी. गरम झाले की मस्त वेळी खातो. आता अजून दुकानावरती जायचं आहे. हे ठीक आलंय का? ठीक आहे, ते हा. कर ना, त्याला वर करून दाखव एकदा. आमचं पराठे जमाना नाही आम्हाला. हे बघा पराठेच जमाना नाही. पराठ्याचा सगळा गेमच बिघडला आहे. मला काय येत नाही. जाऊ दे. जाऊ द्या. पराठे खाता खाता चॅनल सबस्क्राईब करा. जे जे जेवण करत असेल त्यांना अजून भूक लावावं, अजून आमच्या व्हिडिओच्या नादामध्ये एखादी चपाती शिल्लक खावं, त्यांचं अजून वजन वाढावं अशी माझी इच्छा आहे. आणि आता मी तुम्हाला सगळं झालं ना, सगळं हे आवरलं की लगेच मग तुम्हाला भेटतो 1-2 मिनटात, आहे की नाही? हे बघा आता आम्ही आलो दुकानामध्ये आल्यानंतर इकडे बाबा मम्मीला डबा आणला. तर मम्मीचं काय डिमांड होती? ए अरे असं नका करू रे बाबा. मी मग गेले असते ना डोसा खायला. हिला डोसा खायचा होता. मग काऊन? अरे ते 2च बनले, तिला जमलेच नाही पराठे. मग सांगायचंच नाही ना मग तसं. आणि मी मग गेले असते ना मग. नाही तर मी चपाती खायला बसले असते का आता? तो हे काय नाही येतं. पण डोसे कोण खाऊ घालणार होतो? डोसे कोण खाऊ घालणार होतो? शिवानीमुळे झालं सगळं. शिवानी स्वतः जेवली नाही, तिला जेव घाला ना. तिला म्हणा कोणतरी जेवण करा. मग ते जेवायचंच नाही म्हणते ते, आहे का? अरे जेवली नाही म्हणून सांगा. आपलं जेवायला खाऊ घाला तिला. अर्धी चपाती द्या तिला. मम्मी दिना तिला अर्धीची चपाती. मला डोसा खायचा होता. मला आणा ना त्यांना डोसा. डोसा आणा. जेवण आणलं नाही ना, डबा घेऊन आली बिचारी शिवानी. पराठे जमत नाही म्हणजे सांग ना सरळ सरळ. नाही ना जमत. जमले नाही म्हणून तर केले. 2 जमले, ते पण कसं तरी केले. ते बळच कोणी खाल्ले नसते, ते तुम्ही तरी खाल्ले. माझ्याच पोटात दुखायचे मार्ग असेल ते पराठे. कच्चे. त्यात थोडं कच्चं वाटलं मला ते. हां. शी हे नव्हतं झाली ती, भाजली नव्हती बरोबर. जेवण करा म्हणते तर जेवण बी करा म्हणे. इकडे जेवण करा तरी म्हणा. जेवण करा कशाला म्हणू? मग मला तो मी आतापर्यंत 12 वाजता 3 डोसे खाऊन आले असते. 12 वाजले का? आता 11:30 वाजले. टाइम लागतो. म्हणलं चला नाश्त्याला घेऊन जाऊ. हे बघा ही कशी बघते, आहे का? काय करू मग? वातावरण असं पावसाळा झालंय बाहेर, काय सांगावं. पाऊस येतात. हा पाऊस येतात. आम्हाला जायचं आधार कार्ड अपडेट करायला. आधार कार्ड अपडेट करायला जायचं. तिचं मॅरेज सर्टिफिकेट आलेलं आमचं. आलं ना मॅरेज सर्टिफिकेट? आलं ना मला मॅरेज सर्टिफिकेट? आलं ना. खातान तर होतान ताब्यात होती वा खाल्ल्यानंतर बॉडी बनती. ए, खाली बस. हा हा. हे कशी करते पहा मित्रांनो. चला 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 लवकर चला. चला. मम्मी तू बोलणार नाही का? नाही बोलणार आहे का?